नमस्कार मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार केंद्रातील सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा तोच दिवस आहे ज्या दिवशी केंद्रातील सरकारने 8व्या वेतन आयोगासाठी ज्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आणि 3 सदस्य समितीची स्थापना केली. 8व्या वेतन आयोगाची स्थापना झाली असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एक प्रकारे समाधानच व्यक्त केले जात आहे. पण याच नव्या वेतन आयोगामध्ये काही महत्त्वाचे संकेत पण मिळू लागले आहेत. केंद्र सरकारकडून नव्या वेतन आयोगावर आमूलाग्र बदलांचे संकेत मिळत आहेत. महत्त्वाची बाब अशी की या संदर्भातील प्राथमिक नियमावलीही जाहीर करण्यात येत आहे. सरकारी यंत्रणा अधिक सक्षम, तंत्रज्ञानाभिमुख आणि सेवाभिमुख होण्यासाठी पुढील वेतन आयोगामध्ये मोठे बदल राबवण्याचा केंद्राचा मानस असल्याचे एका उच्च अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या बदलांचा भाग म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी अनिवार्य डिजिटल कोर्सेस पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती नुकतीच देण्यात आली. यापूर्वी पदोन्नती देताना प्रामुख्याने सेवा ज्येष्ठतेला महत्त्व दिलं जात होतं. मात्र आता सेवा कालावधीनुसार एकूण 6 डिजिटल कोर्सेस निश्चित करण्यात येणार असून हे कोर्स उत्तीर्ण करणे पदोन्नतीसाठी बंधनकारक असणार आहे. हे सर्व कोर्स कर्मयोगी या सरकारी पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अभ्यासक्रम लवकरच सुरू होणार असून ते पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात असतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित कामकाजासोबतच मोकळ्या वेळेमध्ये हे प्रशिक्षण घेता येणार आहे. या कोर्सेसच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन पण होणार आहे. त्यावरूनच पदोन्नतीचा मार्गसुद्धा मोकळा होणार आहे. या पद्धतीमुळे शासकीय सेवेत कौशल्य आधारित कामगिरीला अधिक प्राधान्य मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. दरम्यान पदोन्नतीसाठी कोर्स अनिवार्य केल्यानंतर 8व्या वेतन आयोगामध्ये वार्षिक परीक्षांचा पर्याय लागू करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचं सांगितलं आहे. कर्मचारी आपल्या क्षेत्रातील बदलत्या तांत्रिक गरजांनुसार नेहमी अद्ययावत राहावेत यासाठी संभाव्य वार्षिक मूल्यांकन प्रणालीबाबत सरकार विचार करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. एकूणच नव्या वेतन आयोगामध्ये ज्या सुधारणा सूचित होत आहेत त्या सरकारच्या डिजिटल गव्हर्नन्स आणि सक्षमीकरणाच्या धोरणाशी सुसंगत असून येत्या काही महिन्यामध्ये या संदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर तसेच कौशल्याच्या आधारावर पगारवाढ व पदोन्नतीसारखा लाभ मिळणार आहे. पण अजूनही या संदर्भात अधिकृत निर्णय झालेला नसल्याने आणि यामुळे सरकार नेमका काय निर्णय घेणार हे खरं तर पाहण्यासारखे ठरणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.